जय हो भवन सगद कुमार सगदक्ष कुमार मुनि जयजिरा मुनि जयजिरा त्रिपुरा श्री मागे त्रिपुरारी मागे त्रिपुरारी काय देऊ तुम्हाला? काही नको म्हटले, भक्ती द्या. आणि भगवान शंकराने भक्तीचं दान दिलं. काही महेश अधिकारी पाय, अधिकारी समजून भक्तीचं दान केलं. पती पत्नी दोघे जेव्हा चालायला लागले तर भगवान शंकराला एक दंडकारण्यातलं दृश्य दिसलं. त्याच वेळी हरी रघुवंशलीन अवतारा पिता बचन त्यजी त्याज उदासी दंडक वन विचरत अविनाशी. आपल्या वडिलाच ऐकून भगवान निघाले दंडकारण्यात त्याच वेळेला. आणि भगवान शंकराने रामचंद्र प्रभूला पाहिलं आणि मुखातून शब्द निघाले, राम सच्चिदानंद दिनेशा. हे राम, आप सच्चिदानंद हो, आप परब्रह्म हो, आपको कोटी कोटी प्रणाम. सती थांबली. सती म्हणली, महाराज कोणाला नमस्कार करतात? हे दिसतात का? तर भगवान लीला करत होते. हे खगमृग मधुकर शेनी किम देखी सीता मृग नयनी. जानकीचा विरह झाला होता, रावण घेऊन गेला आणि मग शोधत शोधत भगवान शोधायला लागले. तर सती हसली. सती म्हणली, महाराज तुम्ही ज्याला सच्चिदानंद म्हणता त्याच्या जीवनात आनंद कुठं दिसत नाही, तो तर रडतो. तुम्ही सच्चिदानंद म्हणता, तो रडतो. भगती जासु में मुनि न सुनाय जासु कथा कुंभजरो से गाय. भगति जासु में मुनि न सुनाय कुंभजरो से गाय. भगति जासु कथा कुंभजरो से गाय. भगति जासु में मुनि न विचरत मुझीरा हो दंडकवन विचरत मुझीरा दंडकवन विचरत मुझीरा. माझी गरजही वाटली नाही अशी. काही ठाम मी माझ्या विचारावर पूर्वीपासून ठाम आहे त्याच्यामुळे. आणि नवीन काही मला काही धार्मिक व्हायचं नाही, मी मुळात धार्मिक आहे. त्याच्यामुळे पाहिलं लोकांनी, त्यातल्या काही क्लिप व्हायरल झाल्या होत्या आणि त्या माणसाच्या अंगाला रक्त, तो म्हणायचा नमक है हम महाराज नमक है, चले है आपके दुश्मनों के जख्मों पर लगने. कोण महाराजांनी म्हणावं, नाही कवी तुम चंदन हो, तुम तिलक हमारे माथे. लहान लहान लेकरांनी पाठ करून घेतली वाक्य. लहान लहान लेकरांच्या पाठ आहेत वाक्य, पूर्ण कविता. का
कारण अभिनेत्याने अभिनय असा केला कुठं काही झालं होतं म्हणून, म्हणजे थोडा इकडे तिकडे नाही झाला, एंडपेंटही नाही. त्याने औषध दिलं होतं मला ठाकरांनी. मग त्या ठाकर पहिल्या काळात चोरी करायचे, बरोबर आहे जेव्हा अभिनय सांगायचा मला, अभिनेता कसा असतो. आणि मग ते ठाकरेंनी ठरवलं का आपण एवढ्या चोऱ्या माऱ्याच करावं का, आपणही काहीतरी चांगलं नाव करावं. मग ठाकरेनं म्हणलं नाटक रचलं होतं. नाटकाचं नाव होतं द्रौपदी वस्त्रहरण. त्याच्यातच कीर्तन, त्याच्यातच तमाशा, त्याच्यातच कुस्त्या, त्याच्यातच गाळा डुर्र आला, हे सगळं तिकडे. मग ते उरूस गावातले लोक म्हणले रे आपल्याच गावातले एवढे हे सायाजवळ बसले कोपऱ्यावर आणि द्रौपदीची पहिली साडी कृष्ण